आणि आज माझा भाग्याचा दिवस आहे, कारण दोन ज्येष्ठ कलाकार म्हणजे DSK जरी असले तरी माझ्या म्हणजे मी त्यांना काका म्हणूनच हाक मारतो. आणि त्यांची बोलण्याची स्टाईल, मार्दव, शब्दांचे योग्य शब्द योग्य जागी वापरण्याची पद्धत, हे सगळं एका कलाकाराने घेण्यासारखं आहे किंवा कुठल्याही व्यक्तीने घेण्यासारखं आहे. त्यामुळे मी त्यालाही कलाकार म्हणतो आणि मी ते चांगल्या अर्थाने मी त्याला कलाकार म्हणतो. ज्यांचं आपण सगळ्या पूर्वीपासून फॅन आहोत. प्रशांत दामले फॅन क्लबचा तर मी मेंबरच आहे. आणि मोगे साहेब, लहानपणची तुमची एंट्री विसरून होत्या. मला असं वाटतं तुम्ही उठावं, तो लाल रुमाल गळ्यात बांधावा आणि दाणकन अशी एंट्री माझ्या दिल देके देखो. माझ्या लहानपणी पैसे कमी पडायचे तेव्हा आम्ही भावंड मित्र तुमच्या एंट्रीनंतरच्या वाऱ्यावरच्या वरातीला मी आत घुसायचो त्याचं तिकीट परत घेऊन. एकाच तिकीटवर आम्ही दोन्ही बघायचो की श्रीकांत मोगेंची दिल देके देखो आले किंवा सुंदर आहे. आणि त्या तुमच्या दिल देके देखोवर वाढत वाढत आम्ही कसबा पेठेतनं इथपर्यंत आलो. आता ही सदाशिव पेठेत आलो की आपण जवळजवळ. आणि मग प्रशांत दामल्यांचा हाय काय नाही काय, सुंदर प्रयोग तुमचे, बरोबर ना? हाय काय नाही काय, थोडंसं चुकत असेल माझं तर. जबरदस्त तुमच्या दोघांची वाटचाल आहे. तुम्ही दोन्ही रथी महारथी आज कलाकारातले इथं आले. आणि जेव्हा तुमचा फोन आला अजमेर साहेब की प्रशांत दामल्यांचा सत्कार आणि श्रीकांत मोगे येणार, अजून काय पाहिजे? एका तिकिटात 2 नाटक आज. कारण की नाटक थिएटरमध्ये जाऊन बघायला मिळत नाही. रात्री आजही सांगतो मोगे साहेब, दामले साहेब, तुमच्या CD, खोटं बोलत नाही, बाहेर माझी मर्सिडीज आहे, तुम्हाला CD तुमच्या DVD सापडतील. मुंबईवरनं पुण्याला येताना रात्री अपरात्री येताना 11, 10, 11 निघाला होतात. वाऱ्यांची वरात, पुलंची पण आणि चंद्ररेखाची पण आणि तुमची नाटकं. बस या दोघं बघत बघत यायचं. संबंध प्रवास कसा सुखकर होतं. डोळ्याला डोळा लागत नाही, कारण की कान आणि डोळे तुमच्याकडे लागलेले असतात दोघांच्याकडे त्या DVDमध्ये. हे खूप सुंदर प्रकार असतो. मी पूर्वी म्हणलं असतो की मला या कार्यक्रमाला का बोलवता, की एक सिमेंट दगडामध्ये काम करणाऱ्या माणसाला कलाकाराच्या गळ्यात कुठला हार घालणार, मी दगडांचा घालणार, कुठला घालणार, तर का बोलवता. पण नाही, मी पण आता सत्संगात आलेलो आहे, मी तुमच्या लाईनमध्ये आलेलो आहे. मला लहानपणी साहेब मी पण उद्योग तुमच्यासारखे नाही केले. नाही तर साहेब तुम्ही आर्किटेक्ट आहात, एक मला वेगळं कळलं, मला आत्ता बसल्या बसल्या कळलं. तुम्ही बिल्डर का नाही झालं? आपण अजूनही वेळ गेली नाही. आपण एक सुंदर नाट्यगृह बांधू, त्याचं डिझाईन तुम्ही तयार करा. चला, आज प्रशांत दामलेंची इच्छा पूर्ण. आणि आज लोकांना एक वेगळं सांस्कृतिक जीवन देतात. माझ्यासारखे कित्येक माणसं आहेत आमच्या पिढीतले की तुमची दिलेल्या या जीवनावर आम्ही जगतो आहोत. आज कित्येक आनंद. आयुष्यात काय पाहिजे? यश, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, मोटार पाहिजे, सुंदर घर पाहिजे, बंगला पाहिजे. आणि कुठेतरी बालगंधर्वला जाऊन श्रीकांत मोगेंचं नाही तर प्रशांत दामलेंचं नाटक पण बघायला मिळालं पाहिजे. सुजाताचा बटाटे वडा आता हरवला. पूर्वीच्या काळी त्या बालगंधर्वाला मिळायचा, आता नाही येतो. पुण्यातल्या मिसळी हरवल्या, पुण्याच्या गमती जमती हरवले, पण पुण्याची नाटक संस्कृती अजून हरवली नाही असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं मुंबईच्या बरोबरीने पुण्यातसुद्धा नाट्यगृह आहेत. भले आमच्या पॅन्टला ती खेळात तुटू दे, आमची पॅन्ट फाटू दे, पण तुम्ही जोपर्यंत कलाकार मंडळी आहात ना, ती आम्हाला कुठेही हुक किंवा सुख काही आम्हाला खूपत नाही. कारण की तुमचे स्टेजवरनं येणारे सगळे जे काही डायलॉग असतात ते सुखावत जात असतात. मला तुमच्यासारखं मराठीतलं बोलता येणार नाही, पण शब्दात नाही पण भावनेत व्यक्त करू शकतो की तुम्हाला सलाम करू तेवढ्या थोड्या आहेत. आणि मग तुम्हाला बोलवायला लहानपणी हा सांगत होतं साहेब, मी पण उद्योग करता करता शाळा कॉलेजपासून थिएटर सिनेमाचं अट्रॅक्शन. कॉलेजला होतं, वडिलांनी छान फी दिली होती, फ्री डिग्री सायन्सला होतं वाडिया कॉलेजला. आम्ही 3 मित्र एकत्र आलो आणि आम्ही म्हणलं की आपण सिनेमा मॅटिनीला लावूया. सिनेमा लावण्याचं वेळ होतं. ही गोष्ट आहे साधारणतः 64 सालची. आणि मॅटेनीची सगळी मोनोपोली असायची, कोण लावायला देणार मॅटेनी. मग आपण म्हणलं मॅटेनी कोणी लावायला देत नाही, चला जाऊ दे, सकाळी 9चा खेळ लावूया. शोधत शोधत आम्हाला आर्यन थिएटर सापडलं. आम्ही सकाळी 9चा खेळ तिथं भाड्याने घेतला. आणि अप्पावन चौकामध्ये, नाव विसरलं, त्यांच्याकडे ते डिस्ट्रीब्युशन होतं. अप्पावन चौकामध्ये 3ऱ्या मजल्यावर दुकान होतं त्या जोगेश्वरीच्या अलीकडे. आणि तिथनं रंगाल्या रात्री आशा घेतला आम्ही भाड्याने लावायला. आता आमची कॉलेजची बालबुद्धी, आम्हाला वाटलं रंगाला रात्री आशा म्हणजे तमाशाचा सिनेमा, आर्यन थिएटर म्हणजे तमाशावाला थिएटर, आपल्याला मस्त पैसे मिळून जातील. साहेब सगळी कॉलेजची फी त्याच्यात त्या थिएटरवाल्याच्यात घातली, जाहिरात दिली. सकाळी तुम्ही जसं तो नारळ बिरळ फोडून पडद्याची पूजा करता तशी आम्ही थिएटरची तिकीट ऑफिसची केली. सकाळी 9 वाजता आर्यन टॉकीजला फक्त 22 लोक तो सिनेमा बघायला.
आणि मग कळलं की आपण काय काय बावळटपणा केला. त्यातल्या तज्ज्ञ लोकांना विचारलं, ते म्हणणार मूर्खा तुला कोणी सांगितलं की रंगल्या रात्री अशा हा तमाशापट आहे. तो तमाशापट नाहीच आहे, ते काहीतरी शास्त्रीय संगीतावरचं आहे. आणि तुम्ही काय मूर्खात कर म्हणे, तमाशा बघायला कोणी सकाळी 9 वाजता येतं का? वाजले की 12 बघायला रात्री येतील. आणि तेव्हा शपथ खाल्ली की आयुष्यात चला तर सिनेमा काढायच्या किंवा चालवायच्या फंदात पडायचं नाही. त्याच्यामुळे चिकार वेळा आग्रह झाला की मराठी सिनेमा काढूया. मग थोडी प्रगती झाली. माधुरी दीक्षित 10 वर्ष बरोबर होती. मग ती म्हणली अरे डायरेक्टर आहे, पार्टनर आहे, काही लाज लज्जा ठेव, हिंदी सिनेमा तरी काढ. म्हटलं मी नाही बाई काढणार. आणि त्या रंगल्या रात्री आशाला जी कॉलेजची फी वाया गेली तेव्हापासून धसका घेतला होता. पण आता मी पण तुमच्या माणसात आलेलो आहे. मी स्वतः आता प्रोड्युसर झालेलो आहे तुमच्या माहितीकरता. आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट की तुम्हाला सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल. आणि झेप डायरेक्ट 7 समुद्रापलीकडे मारलेले आहे. आम्ही हॉलिवूडला निर्माते झालेलं आहे. DSK एंटरटेनमेंट नावाची कंपनी. सिरियल सुरुवात झाली. सबरीना त्याचे सिरियल ऑलरेडी 5 भाग त्याचे तयार झाले. डिस्ने वर्ल्डने विकत घेतले. सगळ्या जगभर या सप्टेंबरपासून ती प्रदर्शित होते सबरीना नावाची. आणि दामले साहेब, मोगे साहेब, तुम्ही आमच्या कॉलेजला या. आम्ही ते 3 कॉलेज बांधले, त्याच्यात ॲनिमेशनचं कॉलेज आहे. तिथं आम्ही जगातलं उत्कृष्ट थिएटर बांधलं आहे. तुम्हाला सगळ्या पुणेकरांना सांगतो, कधी वेळ मिळाला ते पुण्यामध्ये असा काही चमत्कार आहे का, तर येऊन डोळ्यांनी बघा की काय बांधलं आहे ते कॉलेज जे बांधलं आहे. तिथे ॲनिमेशनचं एक कॉलेज आहे, जे थिएटर आहे त्याच्यामधला जगातला लेटेस्ट प्रोजेक्टर आणलेलं आहे. कारण माझे फ्रेंच पार्टनर असल्यामुळे त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी सगळी कळते ते आणायला लावतात. इव्हन स्क्रीन जो आहे, तुम्ही कुठल्याही मल्टिप्लेक्स स्क्रीनला गेला तर तुम्हाला जर ज्या वेळेला व्हाईट स्क्रीन येतो म्हणजे सिनेमा संपतो तेव्हा मध्ये बारीक रेख दिसेल तुम्हाला. पडदा जोडलेला असतो. आमच्या मुलांचे सिनेमा चांगले व्हावेत म्हणून एकही जॉईंट नसलेलं तिथे पडदा लावलेला आहे. तर जरूर तुम्हाला आमंत्रण देतो, तिथे या. तिथेच आता आमची एक स्पोर्ट्स सिटी येते आणि त्याच्यात एक ऑडिटोरियम बांधायचं आहे. आणि तिथे माझी इच्छा आहे की जगातलं बेस्ट ऑडिटोरियम, मी सिडनीसारखं ऑपेरा हाऊस बांधेल की नाही माहीत नाही, तिथे बांधावं. आणि निश्चितपणे आपण रोटरीची मदत घेऊ. तुमचे आशीर्वाद द्या, पैसे नको. आणि तुमचं स्वप्न माझ्या मते मी 99% पूर्ण करेल. पण माझी पण ते एक हाऊस आहे म्हणून अशा प्रकारे ते पण माझी इच्छा आहे ते पूर्ण होईल. आता माझी तुमच्याकडे इच्छा आहे, प्रशांत दामले साहेब, मोगे साहेबांनी तर माझं आयुष्य बहारदार केलं आहे. परमेश्वरा शपथ सांगतो, तुमचा दिल दे के देखो बघितल्याशिवाय आठवड्याचा एक बुधवार जात नाही. दर बुधवारी मुंबईत मी परत येतो तेव्हा रात्री ते बघत असतो. तर तुम्ही आमची जुनी नाटकं परत द्या ना. आमच्या सगळ्या लोकांच्या दृष्टीने म्हणतो. तुम्ही गंभीर भूमिका करता नाही करता आम्हाला माहीत नाही. आज आवश्यक आहे आम्हाला. अश्रूंची झाली फुले परत बघायचं आहे. लाल्या कोणी व्हायचं, विद्यानंद कोणी व्हायचं तुम्ही ठरवा. ओंजळवर पाणी उकळून समुद्र शुद्ध होणार नाही. काय डायलॉगाची एक एक फेक होते, तुम्ही ठरवा काय ठरवायचे ते. आम्हाला तोबी नव्याची तिरकी टोपी कोणीतरी करणारा परत प्रभाकर पानशीकर पाहिजे. कुठनं तरी हवा आहे आम्हाला, कोणीतरी तो द्या आम्हाला. हे कुठनं कुठनं द्या. अशी असंख्य इच्छा आहे. विच्छा परत नाही येणार का दादा कोंडकेंची? आमची अलकाटोकेची भावली हलवली आणि हरवली दोन्ही झाली. हलवून कुठे ठेवली माहीत नाही. तुम्ही जुने पुणेकर असतील तर काय सुंदर बाहुली होती ती. आणि दादा कोंडकेची काय त्याच्यावर डायलॉग असायचे. कोणीतरी ते परत मिळावं असं सारखं वाटतं. आज रोटरीच्या निमित्ताने एवढीच विनंती करतं, येस जुने परत ते आम्हाला सोनेरी दिवस आणून द्या. काळजी करू नका. पुणेकर टाळ्यात चिक्कू असतील पण पैशात चिक्कूपणा दाखवणार नाही, एवढं मी तुम्हाला पुणेकरांच्या वतीने शब्द देतो. थँक्यू सर, थँक्यू.